दिलं होतं, आम्हाला ही निवडणूक लढवायची नाही. साहेब म्हणले, तुमचं पेपरला नाव आले, तुम्ही लढवा. ही गंमत का करायची होती? कारण त्यांची सगळ्यांची एकी राहिली पाहिजे म्हणून मी ती गंमत केली होती. दुसऱ्या दिवशी 9च्या 9 जाऊन म्हणले, ही निवडणूक आम्ही लढवू शकत नाही, ही निवडणूक तुम्हाला लढवायची. आणि त्यावेळेस मला मुख्यमंत्री पंकजाताई, त्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या, त्यांनी सुद्धा एक 10-15 दिवस त्यांचा सगळा कार्यभार जो आहे तो बंद करून त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं होतं. आणि सगळ्यांनी, सर्व नेते मंडळींनी जे म्हणून, आता जे माझ्या विरोधात होते ते तर विरोधातच काम करणार नाही, त्यांना मी दोष देऊ शकत नाही, कारण त्यांचा पक्षाचा उमेदवार होता. एक तर मूळ पक्षाचा जो उमेदवार होता त्यांनीच विड्रॉल केलं. म्हणजे नवरी जी आहे त्यावेळेस मंडपापर्यंत आली, पण हार घालायच्या आधीच पळून गेली, बाजूला झाली. आणि नंतर दुसरे नवरदेव उभे केले त्यांनी, आणि दुसरी नवरी उभा केली. ती उभी केली आणि लोकांनी मतदान केलं. सर्व पक्षभेद विसरून, जातीभेद, धर्म असलं काही मनात न ठेवता मला सुद्धा सगळ्या लोकांनी मतं दिली. आणि विशेषतः जे मतदार पक्षाला मिळणार अशी मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस मला मिळाली. मी काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्याचं निश्चितपणे त्यावेळेस मला फायदा हा झालेला होता, हे नम्रपणे सांगतो. आणि यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उमेदवार देत असताना एक अत्यंत सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, सगळ्यांच्या मध्ये मिसळणारा, ज्यांनी 3 टर्म आमदारकी स्वतः ते लढलेले आहे, आमदार म्हणून राहिले, 1 टर्म विलासराव देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मला वाटतं राज्यमंत्री म्हणून सुद्धा साहेबांनी 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलेले. आता या स्टेजवरती राज्यमंत्री म्हणून काम केलेले आम्ही 4 लोक आहोत. आमच्यात बसवराजजी राज्यमंत्री पदाच्या बाबतीत सिनियर आहे आमच्या सगळ्यांना. नंतर बदाम आबा सिनियर आहे, मला वाटतं आबा सिनियर असतील, कारण ते 95च्या नंतर त्या कालावधीमध्ये 4.5 वर्ष, नंतर 99ला बसवराजजी होते, नंतर प्रकाशदादा झाले, आणि नंतर मी सुद्धा 1.5 वर्षासाठी राज्यमंत्री त्यावेळेस राहिलो. त्या 1.5 वर्ष राज्यमंत्री मताचा सुद्धा मला निश्चितपणे फायदा झाला. आणि आज अजितदादा नाही आहेत, परंतु दादांच्या त्या निर्णयामुळं मला निश्चितपणे त्यावेळेस फायदा झालेला होता. आदरणीय गोपीनाथरावांनी निश्चितपणे, आम्ही ज्यावेळेस आता बोलताना राजाभाऊ अण्णांनी म्हणजे उल्लेख केला, त्यावेळेस गोपीनाथरावजींच्या जवळ आम्ही गेलो, पंडितांना अध्यक्ष होते, आणि प्रकाशदादा आणि मी, आम्ही दोघांना जी संधी दिली त्यावेळेस आग्रहाने पंडित अण्णांनी सांगितलं होतं की हे दोघे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि हे दोघे आमदार होऊ शकतात. 99ला त्यावेळेस प्रकाशदादांची जागा सुटलेली होती, दादांचं म्हणजे इझी गोईंग झालं तिकिटाचं. आमचं तिकिटाचं शेवटपर्यंत रांगडं चाललं, आणि भाजपचा सगळ्यात शेवटी डिक्लेअर झालेला उमेदवार मी होतो. त्यावेळेस मुंडे साहेबांनी तिकडच्या 2 जागाची आलटापलटी करून ही आष्टी ही जागा ही भाजपाला सोडून घेतली, आणि मी त्यावेळेस 1999ला आमदार झालो. राज्याचे मुख्यमंत्री आम्ही एका टर्मच्या, प्रकाशदादा आम्ही सर्व. आता बसवराजजी काय आहे की नवीन पिढीतले काही आमदार बघितल्याच्या नंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.